हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवले होते मस्त असे थंडी स्पेशल तीळ, गूळ आणि शेंगदाणे लाडू. 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे. चला, कढई मस्त तापलेली आहे. ॲड केले शेंगदाणे. शेंगदाणे छान आता आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. टच टच तड आवाज येऊ लागला की समजा शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. छान असे परतून घ्यायचे, म्हणजेच मस्त मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे. चला, आता एका परातीमध्ये हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हाताने ना थोडेसे चोळून घ्यायचे. साल काढायची असल्यास काढा, नाही काढली तरी चालेल. चला, आता हे थंड होत आहे तोपर्यंत तीळ भाजून घेऊयात. तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही. एकदम झटपट पटपट छान तीळ भाजले जातात. त्याचाही छान टचटच तडतड आवाज आला की समजा तीळही भाजले गेलेले आहेत. आता तीळही काढून घेऊयात. चला, आता इथे आपले शेंगदाणे बघताल मस्त असे थंड झालेले आहेत. आता त्यामध्ये ॲड करणार आहे तीळ. इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे गूळ. आता काय करायचं, हे मिश्रण छान थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. आता भांडं छोटं आहे त्यामुळे मी थोडं थोडं हे मिश्रण फिरून घेणार आहे. चला, एका परातीमध्ये हे मिश्रण ॲड केलं. तुम्हाला मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप ॲड करा. मी छोटे 2 चमचे तूप ॲड केलं आणि मस्त हे छान आता एकजीव करून घेतलं मिश्रण. चला, आता छान याचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठे छोटे छान छान असे लाडू तयार करून घ्या. बघा, अशा प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेणार आहेत. अत्यंत पौष्टिक. आता नेहमी आपण हे लाडू करतोच. एकदम झटपट पटपट होणारे लाडू, कमी साहित्यामध्ये होणारे लाडू आहेत हे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खाल्ले जाणारे. नक्की ट्राय करा. आता थंडी स्पेशल तर आहेच, पण संक्रांतीसाठीही तुम्ही हे लाडू करू शकता. तुम्हीही खा आणि सगळ्यांना द्या. खुसखुशीत असे लाडू नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.